नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती एकादशी तिथीनिमित्त असणार आहे. कारण उद्या 11 जून वार आहे गुरुवार आणि उद्या आहे अधिक मासातील कमला एकादशी. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांचा अतिशय प्रिय महिना आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंचीच तिथी आहे आणि यासोबतच गुरुवार देखील आलेला आहे. गुरुवार हा माता लक्ष्मींचा वार. कमला एकादशी, आता कमला हे माता लक्ष्मींचंच एक नाव आहे आणि कमला एकादशी जिला परमा किंवा पुरुषोत्तमी एकादशी असं देखील म्हटलं जातं. ही दर 3 वर्षांनी एकदा म्हणजेच केवळ अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासमध्ये येणारी अत्यंत पवित्र अशी एकादशी मानली जाते. हे व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या कृपेसाठी आणि घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं. या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केल्याने आर्थिक अडचणी तर दूर होतातच आणि आपलं दारिद्र्य देखील नष्ट होतं. त्याचप्रमाणे बघा, सामान्य महिन्यातील एकादशीपेक्षा अधिक मासात केलेल्या व्रताचं फळ हे तब्बल 10 पटींनी अधिक मानलं जातं. आता उद्या तुम्हाला एकादशीचं व्रत करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही हे व्रत करावं. पण जर काही कारणांमुळे तुम्हाला जर एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर आपल्याला विष्णूंच्या आणि माता लक्ष्मींच्या एकत्रित सेवा करायच्या आहेत. यासोबतच काही उपाय देखील करायचे आहेत. आता हे उपाय करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, कोणती कामं आपल्याला चुकून पण करायची नाही आहेत, याबद्दलचा एक व्हिडिओ याआधी अपलोड झालेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशी काही कामं आपण जाणून घेणार आहोत जी केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायमस्वरूपी राहणार आहे. यासोबतच आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता ऐका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे या पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील. आणि आजच्या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, उद्या एकादशी आहे आणि त्यातल्या त्यात उद्या गुरुवार देखील आहे. उद्या आपल्याला लवकरच उठायचं आहे. बघा, ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं नाही तरी देखील सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचंच आहे. यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे सकाळची सुरुवात आपल्याला हळदीच्या पाण्याने करायची आहे. बघा, हळदीचं पाणी जेव्हा आपण घेतो त्यावेळेला आपल्यामधील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आणि त्यासोबतच हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करतो त्यावेळेला आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. यानंतर बघा, आपल्या घरामध्ये देखील आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. आता हळदीचं पाणी शिंपडा किंवा मग गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तशा पद्धतीने शिंपडला तुम्ही तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने आपलं घर देखील आपल्याला पवित्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे देखील आपल्याला सगळं मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि आपला उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ करून उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचं लेपन करतच असतो, त्यामुळे उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता तिथे अर्पण करायच्या आहेत आणि आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे. आता हा जो दिवा आपण लावणार आहोत तो आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, तुपाचा दिवा हा माता लक्ष्मींना आकर्षित करत असतो, त्यामुळे तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा जर शक्य नसेल तर तेलाचा लावला तरी देखील चालेल. पण आपल्याला अशा पद्धतीचा एक दिवा जो आहे तो मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. तुमच्याकडे जर पंथी असेल तशा पद्धतीची तर पंथी लावू शकता किंवा मग कणकेचा जर तुम्ही दिवा बनवणार असाल तर बघा, कणिक मळताना त्या कणकेमध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि हे कणिक जे आहे ते भिजवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला चौमुखी दिवा त्याचा बनवायचा आहे. त्या दिवामध्ये आपल्याला तूप टाकून 4 वाती, आपल्याला 2 वातींची 1 वात म्हणजे 8 वातींच्या 4 वाती बनवून अशा पद्धतीचा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. या दिव्याच्या खाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं. त्यावरती थोडीशी हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आणि मग नंतर हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे त्या प्लेटमध्ये. आणि हा दिवा जो आहे तो मुख्य दरवाजावरती आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सकाळी. आता हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला ठेवायचा आहे. तिथे जर जागा नसेल तर कुठे जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता. पण अशा पद्धतीचा हा चौमुखी दिवा आपल्याला उद्या सकाळी मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचा आहे आणि तो जितका वेळ पेटतोय तेवढा वेळ पेटू द्यात. आता हाच दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला देखील प्रज्वलित करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी मग हा दिवा आपल्याला तुम्ही
निर्माल्यामध्ये टाकू शकता. पण अशा पद्धतीचा एक चौमुखी दिवा आपल्याला उद्या सकाळी आपल्या मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा आहे. यानंतर बघा, उद्या आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. आता आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच. त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता. या व्यतिरिक्त बघा, तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यावरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता. आता अभिषेक करताना आपल्याला पंचामृताचा वापर करायचा आहे. बघा, शक्यतो पंचामृताचा वापर करण्याचाच प्रयत्न करा. कारण इतर वेळेस आपण पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करतच असतो. पण अशा विशेष तिथींना तरी आपल्याला पंचामृताचा वापर करायचा आहे. किंवा मग केशरयुक्त जे दूध आहे त्याचा देखील वापर तुम्ही अभिषेक करण्यासाठी करू शकता. त्याच्या साहाय्याने जरी तुम्ही अभिषेक केला तरी देखील निश्चितच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत किंवा सांसारिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आता अभिषेक करत असताना बघा, तुमच्याकडे जर शंख असेल तर शंख आपल्याला घ्यायचा आहे. ह्या शंखामध्ये पंचामृत किंवा दूध भरून घ्यायचं आणि हळुवारपणे ह्या मूर्तीवरती सोडायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला पवमान सुक्तम म्हणायचं आहे. एक वेळेस पवमान सुक्तम म्हणायचं आहे, एक वेळेस पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि 108 वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. अशा पद्धतीने हा अभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला आपल्याला प्यायला द्यायचं आहे. अशा पद्धतीने अभिषेक घालून झाल्यानंतर आपली जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची. विष्णू सहस्त्रनाम वगैरे तुम्ही म्हणणार असाल तर ते म्हणून घ्यायचं, पूजा वगैरे करून घ्यायची. आणि पूजा करत असताना आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो असा की आपली जी काही बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर आपल्याला ₹1 नाणं आणि एक सुपारी ठेवायची आहे. आपली पूजा पूर्ण होईपर्यंत ही सुपारी आणि नाणं तसंच ठेवायचं आहे. संध्याकाळी मात्र ही सुपारी आणि नाणं आपल्याला घ्यायचं आहे आणि एका पिवळ्या कपड्यामध्ये किंवा लाल कपडा घेतला तरी देखील चालेल, त्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पण कधी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाल त्यावेळेला ही सुपारी आणि नाणं आपल्याला आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे. आपल्या कामामध्ये जी काही अडचणी म्हणजे अडथळे येतात ते दूर होण्यासाठी आपल्याला यामुळे मदत मिळत असते. घरी पुन्हा आल्यानंतर ही सुपारी आणि नाणं पुन्हा आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. अशा पद्धतीचा एक छोटासा उपाय तुम्ही उद्या करू शकता. आपल्या कामातील जी काही अडथळे आहेत, आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही उद्या नक्कीच करू शकता. यासोबतच बघा, उद्या तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान करू शकता. पिवळा रंग तुमच्याकडे असेल तर आवर्जून करा, नसेल तर कमीत कमी पिवळ्या रंगाचा रुमाल आपल्याकडे आपल्याला ठेवायचा आहे. तसेच बघा, उद्या आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे. बघा, उद्या एकादशी आहे आणि एकादशीला तुळशी मातेचा भगवान विष्णूंसाठी व्रत असतं. त्यामुळे तुळशी मातेला आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे. तुळशी मातेला आपल्याला जल देखील अर्पण करायचं नाही आहे. पण वस्तू आपण एक अर्पण करायची आहे, ज्यामध्ये तुम्ही लाल रंगाची चुनरी किंवा मग हिरव्या रंगाच्या बांगड्या तुळशी मातेला अर्पण करू शकता. लांबूनच आपल्याला एका प्लेटमध्ये ह्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी मग ही जी चुनरी आहे ती तुम्ही तुळशी मातेवरती टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुळशी मातेला ही वस्तू जी आहे ती अर्पण करू शकता. बघा, तुळस ही विष्णुप्रिय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वस्तू जी आहे, ही शृंगाराची वस्तू जी आहे ती तुम्ही तुळशी मातेला उद्या नक्कीच अर्पण करू शकता. यासोबतच बघा, एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची देखील पूजा केली जाते. तुमच्या जवळपास जर केळीचं झाड असेल तर पती पत्नीने एकत्र मिळून या केळीच्या झाडाची पूजा केली, हळद अर्पण केलं, दूध मिश्रित जल अर्पण केलं किंवा गूळ मिश्रित जल अर्पण केलं तर त्याने देखील सांसारिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी मदत मिळत असते. तसेच जर पितृदोषाचा त्रास असेल, बघा, तुमच्या कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील किंवा घरात पैसा येतोय पण तो टिकत नाही आहे, तर नक्कीच तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे. आणि हे दूर करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू शकता. तसेच गाईला तुम्ही चारा किंवा मग चण्याची डाळ किंवा चपाती तुम्ही खायला घालू शकता. याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तर अशा पद्धतीने उद्या अधिक मास कमला एकादशी निमित्त आपले पितृदोष दूर करण्यासाठी, आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, तसेच आपल्या सांसारिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.